बुधवार बाजार दर बुधवारी भरतो हे सगळ्या सोलापूरला माहिती आहे, परंतु बुधवार बाजारासाठी एक जागा फिक्स केलेली आहे जी पलीकडच्या रोडमध्ये आहे। भारतीय चौकापासून जे जोड बसवणार चौक या ठिकाणी बुधवार बाजार भरतो। पण सध्या जर आपण बघितलं तर हे पहा, या ठिकाणी संपूर्ण कन्ना चौकापासून ते इथं राईटच्या रस्त्याला येईपर्यंत इकडं अग्निशामक दल आहे। हे समोर पहा, हा अग्निशामक दल आहे। अचानक एखाद्या ठिकाणी जर आग लागली तर ती गाडी बाहेर यायची कशी? दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी तिसऱ्याचा जीव घेण्याची पाळी या लोकांना आम्ही दिलेली आहे। आणि दिवसातून 10 वेळा हा रोड जाम होतो आहे, ट्रॅफिक जाम होते। म्हणजे परिवहन खात्याचं लक्ष किंवा कॉर्पोरेशनचं लक्ष याच्याकडे आहे का नाही हे आम्हाला कळत नाही। एखाद वेळी काहीतरी चुकीची घटना घडली नंतरच तुम्ही याच्याकडे लक्ष देणार असाल तर सांगा, आम्ही याबाबत मोर्चा काढू किंवा आम्ही धरणे आंदोलन धरू। म्हणजे मला सांगायचं एवढंच आहे की काही दुर्घटना घडण्याच्या आधी जर याचे उपाय केले, आता पलीकडा रोड जाम असताना हा सुद्धा रोड जाम झाला तर पब्लिकने जायचं कसं? हा खूप मोठा प्रश्न पडलेला आहे। आम्ही प्रशासनाला विनंती करतो की याचा बंदोबस्त लवकरात लवकर करा। हे बुधवार बाजारचं रोड आहे, तरी पण लोक इथे येऊन बसते ती पलीकडे बुधवार बाजार आहे, ते बुधवार बाजारचं रोड सोडून ते हे रोडला आलेत। इथं हॉस्पिटल आहे आणि रोड लहान रोड आहे, इथं अग्निशामक बिल्डिंग आहे, मागे कचऱ्याची गाड्या येते, अग्निशामक दलची गाड्या येते ती, हे सोडून सतत ट्रॅफिक जाम करून टाकलेत। आणि आग लागली तर गाडी जावं कशी? यायला जायला काहीच नाही। स्कूल आहे, शाळा आहे, पुढं शाळा बी आहे, दवाखाना आहे, हॉस्पिटल अजून एक हरकाल हॉस्पिटल आहे, ते समजा दवाखाना आहे, शाळा आहे, 5 नंबर दूर शाळा आहे, तर खोकेधारक आहे, तर त्याच्यासमोर त्यांनी बसले। पलीकडचं रोड बुधवार बाजार आहे, ते बाजार सोडून त्यांनी इथं येऊन हे केलेत। जरा ही चौकशी करून घ्या, ते बंद करून टाकाय।